करायची सुरुवात. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्याला आपण काय म्हणू, जीएसटी. जीएसटी मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. माल आणि सेवा कर, वस्तू व सेवा कर असं आपण त्याला म्हणू, वस्तू आणि सेवा कर. आता जीएसटी जो आहे ना तो काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. बघा टॅक्स दोन प्रकारचे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की जो टॅक्स आपण थर्ड पार्टीकडनं रिकवर करतो आणि वरती जीएसटी डिपार्टमेंटला किंवा गव्हर्नमेंटला पेड करतो तो इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स आपण कशाला म्हणू की जो आपण कस्टमरकडनं रिकवर करू, कलेक्ट करू आणि दुसऱ्याकडनं कलेक्ट करून तो टॅक्स आपण गव्हर्नमेंटला पे करू, अशा प्रकारचा जो टॅक्स आहे त्याला आपण इनडायरेक्ट टॅक्स, त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, अप्रत्यक्ष कर असं म्हणतो. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. तर जीएसटी हा काय तुमचा इनडायरेक्ट टॅक्स आहे. जीएसटी हा काय आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्स, ठीक आहे. आता जो एक्झिस्टिंग इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर आहे तो आपण समजून घेऊ की जीएसटी कधीपासून ॲप्लिकेबल झालंय. बरोबर, 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 पासून जीएसटी ॲप्लिकेबल आहे, ठीक आहे. पण 1 जुलै 2017चा अगोदर जो इनडायरेक्ट टॅक्स होता त्याचं स्ट्रक्चर काय होतं की जीएसटी लागू करण्याच्या आधी 1 जुलै 2017चा आधी कशा प्रकारे स्ट्रक्चर होतं ते आपण आधी समजून घेऊ. जीएसटी इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर, ठीक आहे. बघा सेंट्रल लेव्हीज. सेंट्रल लेव्हीज म्हणजे काय की हे जे टॅक्स आहे हे केंद्र सरकार चार्ज करते. लेव्ही करणे म्हणजे चार्ज करणे. लेव्ही म्हणजे काय, आकारणे, चार्ज करणे. की कस्टम ड्युटी आहे, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सेंट्रल सेल टॅक्स, अशा प्रकारचे जे टॅक्स होते ते सेंट्रल लेव्हीज होते. सेंट्रल लेव्हीज म्हणजे केंद्र सरकारमार्फत तो टॅक्स आकारला जायचा, ठीक आहे. किंवा अशा प्रकारचा जो टॅक्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करायचा असंही म्हणायला काय हरकत नाही. तर सेंट्रल लेव्हीजमध्ये काय काय होतं, कस्टम ड्युटी होतं, त्याच्यानंतर एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स आणि सेंट्रल सेल टॅक्स, हे 4 प्रकारचे टॅक्स होते. आणि जे स्टेट लेव्ही आहे म्हणजे राज्य सरकारमार्फत आकारले जाणारे जे टॅक्स होते ते कोणकोणत्या प्रकारचे होते, एंट्री टॅक्स किंवा ऑक्ट्राय, एंट्री टॅक्स किंवा ऑक्ट्राय. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट टॅक्स, काय आहे एंटरटेनमेंट टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि वॅट, अशा प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स होते. हे सगळे डिफरंट टाइप्स ऑफ इनडायरेक्ट टॅक्स, वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स होते, ठीक आहे. येते तुमच्या लक्षात. आपण काय बघतोय, 1 जुलै 2017 जीएसटी ॲप्लिकेबल होण्याचा आधी जो इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर होता तो हा इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे टॅक्स होते, सेंट्रल लेव्हीज होता आणि स्टेट लेव्हीज होतं. मग सेंट्रल लेव्हीज म्हणजे काय तर कस्टम ड्युटी. सेंट्रल लेव्हीज म्हणजे केंद्र सरकारमार्फत आकारले जाणारे कर, अप्रत्यक्ष कर. त्याच्यामध्ये होतं कस्टम ड्युटी, एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स आणि सेंट्रल सेल टॅक्स, ठीक आहे. आणि स्टेट लेव्हीजमध्ये काय काय आहे, एंट्री टॅक्स अँड ऑक्ट्राय, एंटरटेनमेंट टॅक्स, परचेस टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि वॅट. तशा 2 प्रकारचे टॅक्स, याला आपण म्हणजे जो इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर आहे तो 2 पार्ट्समध्ये डिवाइड करता येईल तुम्हाला, सेंट्रल लेव्हीज आणि स्टेट लेव्हीज, ठीक आहे. हे आपण नंतर लिहू, आधी पूर्ण आपण समजून घेऊ, ठीक आहे. टॅक्स स्ट्रक्चर अंडर जीएसटी. आता जीएसटी मध्ये काय झालंय बघा, ठीक आहे. जीएसटीचा आधी मी तुम्हाला सांगितलं सेंट्रल लेव्हीज आणि स्टेट लेव्हीज, ठीक आहे. आता बघा जीएसटी मध्ये काय काय, जीएसटीचा जो स्ट्रक्चर आहे टॅक्स स्ट्रक्चर तो कशा पद्धतीने, सीजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, सीजीएसटी स्टँड फॉर सेंट्रल जीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, सेंट्रल जीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याच्यानंतर टॅक्स कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे हा जो सीजीएसटी आहे हा टॅक्स कोण कलेक्ट करतंय, सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजे सीजीएसटी जो टॅक्स आहे तो कलेक्शन डायरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंटला जातोय. सीजीएसटीचा जो पण टॅक्स कलेक्शन आहे तो कोणाला जातोय,
सेंट्रल गव्हर्नमेंटला जातोय. ऍप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द स्टेट, ऍप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द स्टेट, ऍप्लिकेबल ऑन सप्लाई विद इन द स्टेट. विद इन द स्टेट म्हणजे काय की एकाच राज्यामध्ये, एका राज्याचा अंतर्गत जर तुम्ही परचेस सेल करत असाल तर त्याच्यावरती जो टॅक्स चार्ज केला जाईल तो CGST. म्हणजे CGST हा काय आहे, विद इन द स्टेट ऍप्लिकेबल आहे, म्हणजे राज्या अंतर्गत लागू होणारा टॅक्स आहे. CGST आलं लक्षात. CGST मध्ये काय काय लक्षात ठेवणार तुम्ही, CGST स्टँड फॉर सेंट्रल GST. हा सेंट्रल GST आहे, म्हणजे केंद्र सरकारमार्फत आकारला जाणारा टॅक्स आहे. टॅक्स कलेक्टेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. CGST आपण जो पण टॅक्स कलेक्ट करू तो डायरेक्टली कोणाला जाणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणार आहे, केंद्र सरकारमार्फत तो कलेक्ट केला जाईल. अँड ऍप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द स्टेट, ऍप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द स्टेट. सप्लाईज म्हणजे काय बघा, इनवर्ड सप्लाय अँड आउटवर्ड सप्लाय. इनवर्ड सप्लाय मीन्स परचेस आणि आउटवर्ड सप्लाय म्हणजे काय, सेल्स. मग सप्लाईज विद इन द स्टेट, मग ते इनवर्ड सप्लाय आणि आउटवर्ड सप्लाय असा कॉमन वर्ड त्यांनी यूज केलाय, सप्लाईज विद इन द स्टेट. म्हणजे जर वस्तू आणि सेवा याची खरेदी विक्री जर एका राज्यांतर्गत असेल, समजा महाराष्ट्र राज्यामध्ये माल खरेदी केला आणि महाराष्ट्रामध्ये माल विकला, म्हणजे परचेस सेल कशामध्ये होतोय तुमचं, एकाच राज्यामध्ये होतोय, फक्त महाराष्ट्रामध्ये होतोय, तर जो टॅक्स आकारला जाईल तो काय असेल, CGST असेल. समजलं, CGST. त्याच्यानंतर SGST. आता GST ची डिटेल्स बघू आपण काय काय. SGST स्टँड फॉर स्टेट GST. SGST म्हणजे काय, स्टँड फॉर स्टेट GST. म्हणजे याच्यामध्ये जो S आहे तो काय, स्टेट. स्टेट म्हणजे राज्य सरकारमार्फत आकारला जाणारा किंवा राज्य सरकारच्या थ्रू हा टॅक्स कलेक्ट केला जातो. की आपण जो पण टॅक्स कलेक्ट करू CGST, तो टॅक्स कोणाला जाईल, स्टेट गव्हर्नमेंटला जाईल. पुढे दिलंच आहे त्यांनी, टॅक्स कलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट. SGST कोण कलेक्ट करेल, स्टेट गव्हर्नमेंट कलेक्ट करेल. अँड अप्लाइज ऑन द सप्लाय विद इन द स्टेट. अप्लाइज ऑन द सप्लाय विद इन द स्टेट. बघा, CGST अप्लाइज ऑन द सप्लाय विद इन द स्टेट. SGST अप्लाइज ऑन द सप्लाय विद इन द स्टेट. म्हणजे एकाच राज्यामध्ये जेव्हा मालाची खरेदी विक्री केली जाईल, वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री केली जाईल, त्यावेळेस तुम्हाला CGST आणि SGST हे दोघं ऍप्लिकेबल आहेत. येते लक्षात. म्हणजे SGST आणि CGST हे टॅक्स कधी चार्ज करायचे आहेत, जेव्हा इनवर्ड आणि आउटवर्ड सप्लाय काय असेल, विद इन द स्टेट्स असेल, म्हणजे फक्त एका राज्यापुरता मर्यादित असेल. त्याच्यानंतर दिलाय UTGST. आता UTGST म्हणजे काय, UTGST मीन्स स्टँड फॉर युनियन टेरिटरी GST. UTGST म्हणजे काय, UTGST मीन्स स्टँड फॉर युनियन टेरिटरी GST. युनियन टेरिटरी म्हणजे काय, केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे, आपल्या भारतात काही केंद्रशासित प्रदेश आहे, त्या युनियन टेरिटरीमध्ये जर टॅक्स कलेक्ट केला जात असेल तर त्या ठिकाणी UTGST ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे, टॅक्स कलेक्टेड बाय युनियन टेरिटरी. जसं आता दिल्ली असेल, बरोबर, जसं दिल्ली आहे तर दिल्ली हे काय आहे, युनियन टेरिटरी आहे. ठीक आहे, तर दिल्लीमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पार्टीचा अकाउंट कराल तर बिलामध्ये काय चार्ज करणार, UTGST तुम्हाला चार्ज करावा लागेल. ठीक आहे, अजून डिटेल्स आपण पुढे बघू, पण आता थोडक्यात एवढं लक्षात ठेवा की जो टॅक्स स्ट्रक्चर आहे GSTचा त्याच्यामध्ये CGST, SGST, UTGST. ठीक आहे, तर UTGST म्हणजे स्टँड फॉर युनियन टेरिटरी GST. तर UTGSTचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, युनियन टेरिटरी GST. टॅक्स कलेक्टेड बाय युनियन टेरिटरी. टॅक्स कलेक्टेड बाय युनियन टेरिटरी म्हणजे हा जो टॅक्स आहे UTGST, हा टॅक्स कोण कलेक्ट करेल, केंद्रशासित प्रदेश जे पण असतील ते कलेक्ट करतील. ठीक आहे, युनियन टेरिटरी मार्फत हा टॅक्स कलेक्ट केला जाईल. ॲप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द युनियन टेरिटरी. ॲप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द युनियन टेरिटरी म्हणजे फक्त एकाच युनियन टेरिटरीमध्ये, एकाच केंद्रशासित प्रदेशामध्ये अशा प्रकारचा टॅक्स हा चार्ज केला जाईल. म्हणजे जसं आता समजा दिल्ली आहे, आपण परचेस करतोय दिल्लीमध्ये आणि माल पण विकतोय आपण दिल्लीमध्ये, म्हणजे वस्तूची खरेदी विक्री कुठे होते, दिल्लीमध्ये होते, म्हणजे एकाच युनियन टेरिटरीमध्ये होते. तर त्या ठिकाणी बिलामध्ये तुम्ही कोणता टॅक्स आकारणार, इनव्हॉइसमध्ये कोणता टॅक्स तुम्ही चार्ज करणार,
UT/GST तुम्हाला चार्ज करावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलंय IGST. मग IGST म्हणजे काय? स्टँड फॉर इंटिग्रेटेड GST. IGST म्हणजे काय? स्टँड फॉर इंटिग्रेटेड GST. टॅक्स कलेक्टेड इज शेअर्ड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता हा जो IGST आहे, जो टॅक्स इनव्हॉइस मध्ये समजा IGST चार्ज झालं, तर हा जो IGST कलेक्ट होतोय हा डिवाइड होईल, शेअर होईल, डिस्ट्रीब्यूट करावा लागेल तुम्हाला. कोणाला? सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला. तर IGST जो टॅक्स आहे, टॅक्स कलेक्टेड इज शेअर्ड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲप्लिकेबल ऑन इंटरस्टेट अँड इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन. IGST कधी चार्ज होईल? इंटरस्टेट म्हणजे काय? राज्याअंतर्गत. बरोबर. समजा आपण MP मधून माल खरेदी केला आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आणून विकला, म्हणजे इनवर्ड सप्लाय कुठलं आहे तुमचं? MP, आणि आउटवर्ड सप्लाय महाराष्ट्र आहे. तर दोन राज्यांमध्ये व्यवहार होतोय ना. अंतर्गत राज्यांमध्ये व्यवहार होत असेल, इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन होत असेल, तर जो टॅक्स आकारला जाईल, बिलामध्ये जो टॅक्स चार्ज केला जाईल तो काय असेल? IGST. म्हणजे GSTचा जो स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे CGST, HGST, UT/GST आणि IGST. CGST म्हणजे सेंट्रल GST, टॅक्स कलेक्टेड बाय सप्लाईज विद इन द स्टेट. HGST स्टँड फॉर स्टेट GST. बरोबर. टॅक्स कलेक्टेड बाय स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द स्टेट. त्याच्यानंतर UT/GST स्टँड फॉर युनियन टेरिटरी GST. टॅक्स कलेक्टेड बाय युनियन टेरिटरी अँड ॲप्लिकेबल ऑन सप्लाईज विद इन द युनियन टेरिटरी. आणि त्याच्यानंतर दिलंय IGST स्टँड फॉर इंटिग्रेटेड GST. टॅक्स कलेक्टेड इज शेअर्ड बिटवीन सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट अँड ॲप्लिकेबल ऑन इंटरस्टेट अँड इम्पोर्ट ट्रान्झॅक्शन. मग IGST हा जो टॅक्स आहे हा कधी ॲप्लिकेबल आहे? ज्यावेळेस तुमचा ट्रान्झॅक्शन हा इंटरस्टेट असेल. इंटरस्टेटचा अर्थ लक्षात, इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट. इंट्रास्टेट म्हणजे विद इन द स्टेट, एकाच राज्यामध्ये वस्तू आणि सेवा याची खरेदी विक्री जर एकाच राज्यामध्ये असेल तर तुम्हाला कोणता टॅक्स आकारायचा आहे? CGST, HGST. ठीक आहे. जर समजा वस्तू आणि सेवा यांची खरेदी विक्री जर विदिन द टेरिटरी, युनियन टेरिटरी असेल, विदिन द युनियन टेरिटरी असेल, एकाच केंद्रशासित प्रदेशामध्ये मालाची खरेदी विक्री होत असेल तर कोणता टॅक्स आकारला जाईल? UT/GST. पण समजा दोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर अंतर्गत व्यवहार होत असतील तर बिलामध्ये, इनव्हॉइसमध्ये तुम्हाला कोणता टॅक्स आकारावा लागेल? IGST. तर हा GSTचा स्ट्रक्चर आहे. समजतंय? इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे GST मध्ये कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स तुम्हाला चार्ज करायचे किंवा कोणकोणत्या प्रकारचे टॅक्स कलेक्ट करायचे, तर त्याच्यामध्ये CGST, HGST, UT/GST अँड IGST. बघा, टॅक्स लायकली टू बी सबसम अंडर GST. टॅक्स लायकली टू बी सबसम अंडर GST म्हणजे कोणत्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स GST मध्ये काय झाले? इंटिग्रेट झालेत, एकत्र आलेले आहेत. क्लिअर? बघा, लक्ष द्या. टॅक्सेस लायकली टू बी सबसम अंडर GST. सबसम म्हणजे काय? की वेगवेगळ्या प्रकारचे जे इनडायरेक्ट टॅक्स होते त्याच्यापैकी कोणत्या प्रकारचे टॅक्स हे GST मध्ये आलेले आहेत, हे GST मध्ये आले आहेत. तर टॅक्स लायकली टू बी सबसम अंडर GST. मग याच्यात बघा आता काय काय. एक्साइज ड्युटी, ॲडिशनल एक्साइज ड्युटी, सर्व्हिस टॅक्स, सरचार्ज अँड सेस, हे सगळे कशामध्ये इंटिग्रेट झाले? CGST मध्ये. बरोबर? हे बघा, कोणकोणते टॅक्स? एक्साइज ड्युटी, ॲडिशनल एक्साइज ड्युटी, सरचार्ज अँड सेस आणि सर्व्हिस टॅक्स, या सर्वांचा समावेश, या चारही टॅक्सचा समावेश कशामध्ये झाला आहे? CGST मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर व्हॅट, परचेस टॅक्स, एंट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स, सरचार्ज अँड सेस, हे जे 5 प्रकारचे टॅक्स आहे यांचा समावेश कशामध्ये झाला? HGST मध्ये झालेला आहे. ठीक आहे. पुन्हा बघायचं एकदा. व्हॅट, परचेस टॅक्स,
एंट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि सरचार्ज आणि सेस हे कशामध्ये इंटिग्रेट झालेत, कशात एकत्र आलेत, SGST आणि UTGST मध्ये. ठीक आहे. नंतर CST सेंट्रल सेल टॅक्स, नंतर CVD अँड SAD हे कशात आलेत, IGST मध्ये आलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे जितके बी इनडायरेक्ट टॅक्स होते ते सर्व इनडायरेक्ट टॅक्स या 3-4 प्रकारच्या टॅक्समध्ये काय केले, त्यांनी क्लासिफाय केलेले आहेत. ठीक आहे. बघा एकदा आपण पुन्हा बघू. एक्साइज ड्युटी, ॲडिशनल एक्साइज ड्युटी, सरचार्ज अँड सेस आणि सर्व्हिस टॅक्स यांचा समावेश कशामध्ये होतोय, CGST मध्ये. त्याच्यानंतर व्हॅट, परचेस टॅक्स, एंट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि सरचार्ज अँड सेस हे 5 टॅक्स कशामध्ये इंटिग्रेट होत आहेत, SGST आणि UTGST मध्ये. आणि जे 2 प्रकारचे टॅक्स आहे बरोबर, CST आणि CVD अँड SAD याची डिटेल्स आपण पुढे बघू. फक्त नावं लक्षात ठेवा. CST अँड CVD अँड SAD हे जे टॅक्स आहे हे कशामध्ये मर्ज होत आहेत, IGST मध्ये मर्ज होत आहेत. ठीक आहे. म्हणजे जे वेगवेगळ्या प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्स आकारले जायचे ते आता सगळे GST मध्ये येऊन गेले. ठीक आहे. आणि CGST, HGST, IGST हे मिळून काय होतंय, GST होतंय. ठीक आहे. बघा अंडरस्टँडिंग CGST, HGST, UTGST अँड IGST. आता हा स्ट्रक्चर आहे ना व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला डिटेल्स. आता हा जो या ठिकाणी डिटेल दिलंय याचं काय दिलंय, अंडरस्टँडिंग CGST, HGST, UTGST अँड IGST. मग याच्यात दिलंय जसं आता इथे बघा स्टेट 1 तुम्हाला काय चार्ज करायचं आहे, CGST आणि HGST. याचा अर्थ काय की विदिन द स्टेट जर सप्लाय असेल, विदिन द स्टेट सप्लाय असेल, सप्लायचा अर्थ काय समजायचा नेहमी, इनवर्ड सप्लाय अँड आउटवर्ड सप्लाय. इनवर्ड सप्लाय म्हणजे परचेस आणि आउटवर्ड सप्लाय म्हणजे सेल. जर समजा सप्लाईज विदिन द स्टेट असेल तर तुम्हाला चार्ज करायचे CGST आणि HGST. त्याप्रमाणे सेकंड स्टेट आहे, दुसरं राज्य आहे, याच्यामध्ये पण राज्यांतर्गत जर व्यवहार होत असतील तर तुम्ही कोणता टॅक्स लावणार, CGST आणि HGST. त्याच्यानंतर युनियन टेरिटरी म्हणजे सप्लाईज विदिन द युनियन टेरिटरी जर असेल तर तिथे पण काय चार्ज करायचं आहे तुम्हाला, CGST आणि SGSTच्या जागेवर काय येईल, UTGST. ठीक आहे. जसं विदिन द स्टेट असेल तर CGST, HGST, पण विदिन द युनियन टेरिटरी असेल तर मग इथे CGST तर कॉन्स्टंट आहे, ते तर राहणारच आहे, पण SGSTच्या जागेवर काय येऊन जाईल, युनियन टेरिटरी. म्हणजे स्टेटच्या जागेवर तुम्हाला इथे यूज करायचं आहे युनियन टेरिटरी GST. ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा फॉरेन टेरिटरी. जसं समजा फॉरेन टेरिटरी स्टेट 1, समजा स्टेट 1 यांनी फॉरेनहून काहीतरी गुड्स इम्पोर्ट केले, फॉरेनहून काहीतरी गुड्स काय केले, इम्पोर्ट केले. तर इम्पोर्ट करण्यावरती जो टॅक्स लागणार आहे तो काय आहे, IGST. आपण आउट ऑफ कंट्री जर गुड्स इम्पोर्ट केले असतील किंवा सर्व्हिस घेतली असेल तर तुम्हाला इनवॉइसमध्ये कोणता टॅक्स चार्ज करायचा आहे, IGST तुम्हाला चार्ज करायचा आहे. ठीक आहे. आणि एका स्टेटने दुसऱ्या स्टेटला सप्लाय केलं असेल तरी सुद्धा कोणता टॅक्स लावायचा आहे, IGST. जर स्टेटने युनियन टेरिटरीला काही सप्लायज केलं असेल तरी सुद्धा कोणता टॅक्स लागणार आहे, IGST लागणार आहे. आणि युनियन टेरिटरीने जर इम्पोर्ट केलं असेल पुन्हा तर इथे भी कोणता टॅक्स लागणार आहे, IGST लागणार आहे. तर या पद्धतीने GSTला तुम्ही व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करा की ज्यावेळेस तुम्ही कोणाला इनवॉइस देणार, परचेस किंवा सेलचं बिल तुम्ही देणार कोणाला, ठीक आहे, तर त्या इनवॉइसमध्ये कोणत्या प्रकारचा टॅक्स आकारायचा आहे हे तुम्हाला या स्ट्रक्चरवरून व्यवस्थित लक्षात येईल. समजा तुम्ही महाराष्ट्रामध्ये एखाद्या डीलरकडनं गुड्स परचेस केलं आहे, तो डीलर तुम्हाला इनवर्ड सप्लायचं इनवॉइस बनवून देईल, म्हणजे परचेसचं इनवॉइस बनवून देईल. त्या परचेसचा इनवॉइसमध्ये तो कोणता टॅक्स लावून देईल तुम्हाला,
HGST CGST. म्हणजे परचेसचं जे इनव्हॉइस आहे तुमचं परचेसचं बिल आहे ते महाराष्ट्रामध्ये परचेस केले, आपण एका स्टेटमध्ये परचेस केले महाराष्ट्रामध्ये. समजा आपण महाराष्ट्रामध्ये काम करतोय, आपला जो शॉप आहे आपलं जे बिझनेस आहे ते महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे. आपण महाराष्ट्रामधून एखाद्या डीलरकडनं गुड्स परचेस केले तर परचेसच्या बिलामध्ये तुम्हाला कोणता टॅक्स लावून मिळेल? CGST HGST, दोघं 50-50% डिवाइड होऊन जातील, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण ते गुड्स महाराष्ट्रामध्ये एखाद्या व्यक्तीला विकले, कस्टमरला कन्झ्युमरला आपण तो माल विकला, त्याला पण आपण सेल इनवॉइसमध्ये कोणता टॅक्स लावून देऊ? CGST HGST. म्हणजे तुमचं जे इनवर्ड सप्लाय आणि आउटवर्ड सप्लाय हे काय झालं? विदिन द स्टेट झालं, म्हणून तुम्ही परचेस आणि सेलच्या बिलामध्ये कोणता टॅक्स लावून देता आहे? CGST आणि HGST. पण समजा आपण महाराष्ट्राचा बाहेर एखाद्या व्यक्तीला माल विकला असेल, MP मध्ये, गुजरातमध्ये, अदर स्टेटला आपण एखाद्या कस्टमरला गुड सप्लाय केले, तर इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालं ना हे. मग इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालं म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्या गुजरात किंवा MPचा सप्लायरला तुम्ही सेल बिल पाठवणार, इनव्हॉइस पाठवणार, त्यावेळेस बिलामध्ये काय लावून देणार? IGST लावून देणार तुम्ही, बरोबर. सिंपल IGST लावायचं आहे. CGST HGST दोन टॅक्स लावायची गरज नाही आहे, ठीक आहे. म्हणजे CGST HGST टॅक्स कधी चार्ज करायचं बिलामध्ये समजून गेलं, क्लिअर. आणि IGST कधी लागेल हे पण समजतंय. IGST कधी चार्ज करायचं आहे? इंटरस्टेट अँड इम्पोर्ट टॅक्स, ठीक आहे. फीचर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. आता याचे फीचर्स काय, याची वैशिष्ट्य काय, बघा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. कॉन्करंट ज्युरिडिक्शन फॉर लेव्ही अँड कलेक्शन ऑफ GST बाय द सेंटर अँड द स्टेट, सेंट्रल अँड स्टेट. म्हणजे हा जो टॅक्स, हा जो कायदा आहे, हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्या अंतर्गत हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. याचा फायदा दोघांनाच होणार आहे, दोघं गव्हर्नमेंटला याचा बेनिफिट होणार आहे. सेंटर टू लेव्ही अँड कलेक्ट IGST ऑन सप्लाईज इन द कोर्स ऑफ इंटरस्टेट ट्रेड ऑर कॉमर्स इन्क्लुडिंग इम्पोर्ट. म्हणजे IGST जो टॅक्स आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत लेव्ही केला जाईल, आकारला जाईल आणि तो टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करेल. म्हणजे इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन असेल, इंटरस्टेट ट्रेड असेल, कॉमर्स असेल किंवा इम्पोर्ट केलं असेल तर त्याच्यावरती IGST चार्ज केलं जाईल, IGST कलेक्ट केलं जाईल आणि हा IGST कोण कलेक्ट करेल? सेंट्रल गव्हर्नमेंट कलेक्ट करेल. कंपेन्सेशन फॉर लॉस ऑफ रेव्हेन्यू टू स्टेट फॉर 5 years. आणि याचा जो काही लॉसचा जो कंपेन्सेशन आहे तो तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये काय करता येईल? तुम्हाला सेट ऑफ करता येईल किंवा तो लॉस तुम्हाला कव्हर करता येईल. कंपेन्सेशन फॉर लॉस ऑफ रेव्हेन्यू टू स्टेट फॉर 5 years, ठीक आहे. आणि याच्यामध्ये जो काही लॉस होणार आहे तुम्हाला, रेव्हेन्यूचा जो लॉस होणार आहे तो तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षापर्यंत काय करता येईल? रिकव्हर करता येईल या ठिकाणी. GST ऑन पेट्रोलियम क्रूड, हाय स्पीड डिझेल, मोटर स्प्रिट कॉमनली नोन ॲज पेट्रोल, त्याला आपण पेट्रोल म्हणतो, नॅचरल गॅस अँड एव्हिएशन टर्बाइन फ्यूल टू बी लेव्ही फ्रॉम अ लेटर डेट ऑन रिकमेंडेशन ऑफ द कौन्सिल. म्हणजे हे जे प्रोडक्ट आहेत ना, जसं पेट्रोलियम क्रूड ऑइल असेल, हाय स्पीड डिझेल असेल, मोटर स्प्रिट ज्याला आपण पेट्रोल म्हणतो, किंवा एव्हिएशन टर्बाइन फ्यूल असेल, तर अशा किंवा नॅचरल गॅस असे जे प्रोडक्ट आहे याच्यावरती अजूनपर्यंत तरी GST चार्ज केलेलं नाही, पण येणाऱ्या भविष्यात याच्यावरती टॅक्स आकारला जाईल असं कौन्सिलने म्हटलेलं आहे. म्हणजे प्रोव्हिजन आहे, त्याला त्यांनी बाहेर ठेवलेलं नाही. सध्या त्याच्यावर टॅक्स आकारलेला नाही आहे, पण याच्यावर भविष्यात टॅक्स आकारायचा किंवा नाही आकारायचा पूर्णपणे निर्णय कोणाचा असणार आहे? कौन्सिलचा असणार आहे. GST कौन्सिलचा हा निर्णय असणार आहे. पण सध्या तरी या प्रोडक्टवरती GST ॲप्लिकेबल नाही आहे. समजतं इथपर्यंत? येते लक्षात? टॅक्स नॉट लाईकली टू बी सबसम अंडर GST. कोणत्या प्रकारचे टॅक्स आहे की जे अजून GST मध्ये आलेले नाही आहेत? टॅक्स नॉट लाईकली टू बी सबसम अंडर GST. सेंट्रल टॅक्स, त्याच्यात कस्टम ड्युटी आहे, अदर कस्टम ड्युटी लाईक अँटी डम्पिंग ड्युटी, सेफगार्ड ड्युटी एक्सेट्रा, इम्पोर्ट ड्युटी. आणि स्टेट टॅक्समध्ये
रोड अँड पॅसेंजर टॅक्स, टोल टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज. तर अशा प्रकारचे टॅक्स अजून जीएसटी मध्ये आलेले नाही आहेत. हे जीएसटीचा बाहेरच आहे, हे वेगळे आकारले जातात, हे वेगळे चार्ज केले जातात. ठीक आहे. जीएसटी मध्ये न येणारे टॅक्स कोणकोणते? सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोणते इनडायरेक्ट टॅक्स आहे जे अजून जीएसटी मध्ये सबसम झालेले नाही किंवा इंटिग्रेट झालेले नाही किंवा जीएसटी मध्ये त्यांना अजून घेतलेलं नाहीये. कोणकोणते टॅक्स आहे? कस्टम ड्युटी, अदर कस्टम ड्युटी लाईक अँटी डम्पिंग ड्युटी अँड सेफगार्ड ड्युटी, एक्सपोर्ट ड्युटी. याच्यावरती अजून जीएसटी नाहीये. हे सेपरेट टॅक्स सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत आकारण्यात येतात. त्याचप्रमाणे स्टेट गव्हर्नमेंट मार्फत पण काही टॅक्स सेपरेटली आकारले जातात. कोणकोणते? रोड अँड पॅसेंजर टॅक्स, टोल टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, स्टॅम्प ड्युटी अँड रजिस्ट्रेशन फीज. तर हे सेपरेट टॅक्स आहेत, हे जीएसटी मध्ये यांना अजून घेतलेलं नाहीये. गुड्स नॉट कवर्ड अंडर जीएसटी. कोणत्या प्रकारचे गुड्स आहेत जे जीएसटी मध्ये अजून कव्हर झालेले नाहीयेत किंवा कोणत्या प्रोडक्टवरती जीएसटी लागत नाही, कोणत्या मालावरती जीएसटी लागत नाही. मग त्याच्यामध्ये काय दिलंय? 5 पेट्रोलियम प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम क्रूड, एव्हिएशन फ्यूल अँड नॅचरल गॅस. ठीक आहे. 5 पेट्रोलियम प्रोडक्ट, पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम क्रूड, एव्हिएशन फ्यूल अँड नॅचरल गॅस. या 5 प्रोडक्टवरती अजूनपर्यंत तरी जीएसटी लागू झालेलं नाहीये. गुड्स नॉट कवर्ड अंडर जीएसटी. हे 5 प्रोडक्ट लक्षात ठेवा: पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम क्रूड, एव्हिएशन फ्यूल आणि नॅचरल गॅस. याच्यावरती जीएसटी नाहीये, हे जीएसटीचा सध्या बाहेर आहेत. अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन. अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन. आता अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन म्हणजे माहिती आहे तुम्हाला, सांगायची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यावर पण जीएसटी नाहीये. पॉवर सेक्टर, त्याच्यावर जीएसटी नाही, तर यांच्यावरती जीएसटी नाहीये. लक्षात आलं इथपर्यंत? गुड्स नॉट कवर्ड अंडर जीएसटी: पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम क्रूड, एव्हिएशन फ्यूल, नॅचरल गॅस. ठीक आहे. हे पेट्रोलियम प्रोडक्ट आहे. आणि अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन आणि पॉवर सेक्टर याच्यावरती जीएसटी नाहीये. कंपॅरिझन ऑफ टॅक्स सिनेरिओ अंडर करंट अँड जीएसटी रिजिम. की जो करंट टॅक्स आहे आणि जीएसटी जो आहे याच्यामध्ये कंपॅरिझन काय? बरेच जण म्हणतात ना जीएसटी आल्यामुळे वस्तूंच्या किमती वाढल्या, बरोबर? बरेच लोक म्हणतात की जीएसटी आल्यामुळे वस्तूंच्या किमती काय झाल्या आहेत? वाढल्या आहेत. पण सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत का? नाही. तर काही वस्तूंच्या किमती कमी सुद्धा झालेल्या आहेत. ठीक आहे. ज्या वस्तूंवर खूप जास्त टॅक्स चार्ज होत होतं त्याच्यावरती आता कमी प्रमाणात टॅक्स आकारलं जातं. किंवा एकाच वस्तूवरती अनेक प्रकारचे टॅक्स आकारले जायचे, त्याच्यावरती एक्साईज ड्युटी पण चार्ज आकारलं जायचं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स एकाच वस्तूवरती पुन्हा पुन्हा आकारले जायचे, त्याच्यामुळे त्या वस्तूचे रेट वाढून जायचे. पण जीएसटी आल्यामुळे अशा वस्तूंचे रेट काय झालेत? कमी झालेत. मग जो करंट जीएसटी म्हणजे 1 जुलै 2017चा आधीचा जो जीएसटीचा येण्याचा आधीचा जो स्ट्रक्चर होता आणि जीएसटी आल्यानंतरचा जो स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये काय कंपॅरिझन आहे ते तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. आता डिटेल्स बघा. करंट रिझिम काय आहे? करंट रिझिम मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे 4 लाख रुपये, त्याच्यावरती एक्साईज आहे 12%, इन्फ्रास्ट्रक्चर सेस आहे 1%, म्हणजे 12% एक्साईज ड्युटी, 12% एक्साईज ड्युटी आणि 1% इन्फ्रास्ट्रक्चर सेस असं दिलं या ठिकाणी. तर 4 लाखावरती 52,000 रुपये तुमचा टॅक्स लागला. ठीक आहे. नंतर त्याच्यावरती 12.5% अजून व्हॅट चार्ज होतो. 12.5% काय आकारलं जाईल? त्याच्यावरती व्हॅट आकारलं जाईल, ते 56,500 रुपये. नंतर डीलर इनव्हॉइस व्हॅल्यू किती होते तुमची? 5,08,500, 5,08,500 रुपये इतकी तुमची व्हॅल्यू होते या ठिकाणी. डीलर कॉस्ट आहे 4 लाख प्लस 52,000 म्हणजे 4,52,000 रुपये डीलर कॉस्ट झाली. त्याच्यामध्ये मार्जिन जर कन्सिडर केला आपण 50,000 तर सेल प्राइस किती झाली? 5,02,000 रुपये. आणि त्याच्यावरती 12.5% जर व्हॅट आकारला आपण तर 62,750 रुपये त्याच्यावरती परत व्हॅट आकारला जाईल. ठीक आहे.
price which the car is sold to the customer 5,64,750. म्हणजे ही जी कार आहे जी आपण कस्टमरला देतोय त्याची प्राइस काय जाते 5,64,750. बघा 4 लाखाची कार मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, त्याच्यावरती उत्पादन शुल्क, एक्साइज ड्युटी लागते 12%. आता कोणत्या प्रकारचा टॅक्सला काय म्हणतात हे पुढच्या लेक्चरला बघू आपण की एक्साइज ड्युटी म्हणजे काय, त्याच्यानंतर परचेस एंट्री टॅक्स कशाला म्हणतात, ऑक्ट्राय कशाला म्हणतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे जे इनडायरेक्ट टॅक्स आहे त्याच्यावरती आपण एक वेगळं लेक्चर करू. ठीक आहे. आता इथे ना मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे 4 लाख रुपये, त्याच्यावरती 12% एक्साइज ड्युटी आणि 1% सेस. सेस म्हणजे काय, टॅक्स ऑन टॅक्स, टॅक्सवरची जो टॅक्स लागतो त्याला आपण सेस म्हणतो. तर 4 लाखावरती 12% प्लस 1% त्याच्यावरती सेस, असे 52,000 रुपये चार्ज होत आहे. प्लस त्याच्यावरती व्हॅट आकारला जातोय 12.5%, 56,500 रुपये टॅक्स आकारला जातोय. म्हणजे डीलरला जी प्राइस दिली जाईल, डीलर म्हणजे मॅन्युफॅक्चरर माल कोणाला विकेल, डीलरला, तर डीलरला कोणती प्राइस दिली जाईल 5,08,500 रुपये. ठीक आहे. त्याच्यामध्ये डीलर कॉस्ट काय आहे 4,52,000. का, कारण की 56,500 रुपये कशाचे आहेत, व्हॅटचे आहेत. 56,500 रुपये व्हॅटचे आहेत. ठीक आहे. तो व्हॅट नंतर आपण कस्टमरकडनं रिकवर करतो, कलेक्ट करतो. त्याला जर आपण बाजूला काढलं 56,500ला तर 4 लाख रुपये मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट प्लस एक्साइज आणि सेस 52,000, असं डीलरची कॉस्ट किती आहे 4,52,000. मग डीलर त्याचं प्रॉफिट घेईल ना काहीतरी. मग समजा 4,52,000 मध्ये डीलरने 50,000 रुपये प्रॉफिट स्वतःचं मार्जिन ॲड केलं, बरोबर. तर त्याची प्राइस झाली 5,02,000 आणि या 5,02,000 वरती पुन्हा 12.5% टॅक्स आकारला जाईल, व्हॅट आकारला जाईल 62,750. तर आपण कस्टमरला ही वस्तू कितीला विकू 5,02,000 प्लस 62,750 म्हणजे 5,64,750 ही त्याची प्राइस आहे, बरोबर. हे ओल्ड टॅक्स रिझिम आहे, जुनी कर प्रणाली. ठीक आहे. आता जीएसटी मध्ये काय बघा, जीएसटी रिझिम हे पहिले आपण बघा, इथं पूर्ण समजून देतो तुम्हाला. मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जीएसटी रिझिम मध्ये 4 लाख, मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सेम असेल. पण इथे जो एक्साइज ड्युटी चार्ज होत होता ना तो आता चार्ज होणार आहे का, नाही, कारण की एक्साइज ड्युटी कशामध्ये इंटिग्रेट झाले, कशामध्ये